बातमी सांगलीमधून येते एक जन आक्रोश मोर्चा संदर्भातली बातमी। बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे लोकनियुक्त सरपंच स्वर्गीय संतोषदादा देशमुख यांच्या क्रूर हत्येच्या निषेधार्थ व परभणी येथील स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ सांगली येथे गुरुवार दिनांक 23 जानेवारी रोजी बहुजन समाजाचा जन आक्रोश मोर्चा होणार आहे आणि या मोर्चासाठी प्रमुख उपस्थिती स्वर्गीय संतोषदादा देशमुख यांचे सर्व कुटुंबीय, मराठा समाजाचे क्रांतिकारी संघर्ष योद्धा माननीय श्री मनोजदादा जरांगे पाटील, बीडचे खासदार श्री बजरंग सोनावणे, आमदार सुरेश अण्णा धस, आमदार संदीप क्षीरसागर, श्री दीपकदादा केदार तसेच सांगली जिल्ह्यामधील सर्वच लोकप्रतिनिधी व सर्व बहुजन समाज बंधू भगिनी, युवक युवती यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा महाजन आक्रोश मोर्चा या ठिकाणी होणार आहे आणि या मोर्चासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन देखील करण्यात आलं आहे। अशी होती की मराठा समाजासाठी पुढवून काम करणारे अनेक लोक असतात, त्यांच्या भागामध्ये ते काम करत होते मराठा सेवक, आणि हे सगळं एका बाजूला, आणि त्यांचा ज्या कारणासाठी खून झाला ते होतं दुसऱ्याच्या मदतीला धावून जातो। त्यांनी जात बघितली नाही, त्यांनी धर्म बघितला नाही, गावातला एक पोरगा आहे त्याला अत्याचार होतोय म्हटल्यानंतर ते तिथं गेले आणि ज्या पद्धतीनं त्यांना मारण्यात आलं आणि त्याच्यापेक्षाही वाईट ज्या पद्धतीनं त्याच्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न झाला, ह्या दोन बाबी झालेली घटना अत्यंत दुर्दैवी। म्हणजे ह्याला आपण त्या सुरेशांना दसांचा असू दे नाहीतर बाकीच्या सगळ्यांचा असू दे अनेक वेळा ऐकले कशा पद्धतीनं मारलं, त्यांना मारण्यासाठी स्पेशलाइज कशा पद्धतीची वेपन्स त्यांनी बनवले, कसं मारलं, काय केलं, हे एका बाजूला। पण ह्या माफिया राजचा एक प्रकारे ज्याला म्हणतो सर्गन आहे आणि त्या सर्गनांना वाचवण्याचा जो काही प्रयत्न होतोय, बरं हे काही पहिलंच प्रकरण नाही। आपल्याला अशी माहिती मिळाली की तिथं अनेक प्रकरणं अशी झालेली आहेत आजपर्यंत आणि ती दाबून टाकण्यात आली।